ब्रेकिंग न्यूज बुलेटिन मध्ये येते। अगदी मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळल्या प्रकरणाची मोठी अपडेट समोर येते। आरोपी सल्लागार चेतन पाटीलला जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला। तर हे प्रकरण आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याचं हे प्रकरण आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे चेतन पाटील त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000चा जात मुचलका त्याला यासाठी सांगण्यात आले आहे। मालवणमध्ये आपण पाहिलं तर गेल्या 1-2 महिन्यामध्ये अत्यंत वातावरण तापलं होतं। जो शिवरायांचा पुतळा कोसळला होता त्यावरून मोठं राजकारण सुद्धा झालं होतं आणि एकंदरीतच कोकणाचा हा पट्टा आपण पाहतोय की तो अत्यंत तापला होता। त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते। त्याचीच ही मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय। अगदी आणि याच प्रकरणाचे पडसाद विधानसभा निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाले। थेट गद्दारांनी कशा पद्धतीत राजकारण केलं याबाबत ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, 25,000च्या जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे, जामीन मिळाल्याचं कळतंय, काय अधिक तपशील? सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सचिन यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळल्या प्रकरणी जो सल्लागार होता, जो आरोपी होता चेतन पाटील, त्याला अवघ्या 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला।